कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आज महायुतीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे। महानगरपालिकेची नवी इमारत, पंचगंगा नदी स्वच्छता, नव्या IT हबला प्राधान्य अशी आश्वासने देण्यात आली आहेत। खासदार धनंजय महाडिक, मंत्री नामदार चंद्रकांत पाटील, नामदार हसन मुश्रीफ, नामदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। त्यामुळे आत्ताचा अंदाज हा 81 च्या ऐवजी 65 असा। दोन गोष्टींमुळे हा वाढेल असं मला वाटतं, कारण उरलेल्या जागांमध्ये मार्जिन फार निगेटिव्ह मार्जिन जास्त नाही। उद्या राज्याचे माजी मुख्यमंत्री अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा प्रवास आहे आणि गेम चेंजिंग प्रवास माननीय मुख्यमंत्र्यांचा दावा आहे। एका संस्थेने या कोल्हापूर शहरात एक सर्वे केला की महालक्ष्मी आराखड्यानंतर होणारी भाविकांची गर्दी आणि सर्किट पेन झाल्यानंतर जी गर्दी होती त्या सर्वांचा त्याने एक सर्वे केला आणि त्याने अहवाल देताना सांगितलं की या शहरामध्ये निवासाची सोय भाविकांची नाही आहे, किती हॉटेल्स आहेत, त्या किती खोल्या तयार केल्या आहेत। अनेक आता साई जिल्ह्यातील लोक या सर्किट बेंचच्या निमित्ताने येत आहेत, त्यांना राहण्याची व्यवस्था नाही, त्यांची कार्यालय नाही, ते किती फ्लॅट्स लागतील त्याचा एक फार मोठा अहवाल त्यांनी दिलेला आहे। आणि यामुळं साहजिकच आपल्या शहरावरचा ताण हा मूलभूत विकासाचा फार मोठा वाढला। पुण्याचं स्वच्छ आणि भरपूर पाणी मिळणं, रस्ते, आरोग्य, शिक्षण ही तर आपली मूलभूत जबाबदारी आहे, ती आपल्याला पास केल्या पाहिजे। दुसरा टप्पा असा आहे की तिकडचं पाणी हे मोटरद्वारे शिफ्ट करून धाराशिवला शिफ्ट करायचं आहे की जेणेकरून या ठिकाणी पाणी राहणार नाही। आणि यासाठी 3800 कोटी रुपये वर्ल्ड बँकेने मंजूर केलेले आहेत। नुसते मंजूर केलेले नसून याची टेंडर देखील लागलेले आहे आणि याच्या कामास 15 दिवसात सुरुवात होणार आहे की जेणेकरून 2 वर्षामध्ये या ब्ल्यू लाईन रेड झोनमधून नदी मुक्त होतील, पूर्ण परिस्थितीला सामोरं जावं लागणार। अमृत योजना आल्यामुळे त्यांच्या या थेट पाईपलाईनचा एक कॉम्प्लिमेंट झालेला आहे आणि या 14 टाक्या पूर्ण होणं, तिथपर्यंत पाणी जाणं आणि तिथून डिस्ट्रीब्युशन सिस्टीम होणं, या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत। आणि क्षीरसागर साहेबांनी सांगितलेली वस्तू वेगळ्या आहेत, कारण मला अजून माहीत नाही त्याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, कुणालाच माहीत नाही। तर हे जर एक सखोल थोडंसं निरीक्षण झालं पाहिजे, मग त्याच्या बाबतीत पण आम्ही सकारात्मक आहोत। आम्ही त्यांनी केले म्हणून ते होता कामाने आम्ही या मताचे नाही आहोत। 1 वर्षाच्या त्या सगळ्या बाबी ज्या असतील त्या पूर्ण करून कोल्हापूरकरांना स्वच्छ मुबलक पाणी दिलं जाईल। तर म्हणजे शहरातल्या या सर्व महत्त्वपूर्ण अशा पद्धतीच्या सर्व प्रश्नांना गतिमान पद्धतीने सोडवतो आणि शहरातल्या सर्व नागरिकांना रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या महत्त्वपूर्ण अशा सुविधा वेळेत आणि अतिशय दर्जेदार उपलब्ध करून देईल। आता वचननाम्यामध्ये दिलेले सगळे मुद्दे जे असतील, महापालिकेच्या इमारतीपासून क्रीडा क्षेत्रासाठी दर्जेदार सुविधा असतील, आरोग्यासाठी दर्जेदार सुविधा असतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या कला, क्रीडा, शिक्षण आणि साहित्य या क्षेत्रातल्या सर्व मान्यवरांच्या सूचनांप्रमाणे ज्या ज्या आवश्यक असतील त्या सुविधा एक शहर म्हणून जे शहरवासियांना आवश्यक आहे त्या सगळ्यासाठीचा हा वचननामा प्रकाशित करतो। या वचननाम्यामध्ये ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकाशित केलं, वचननामा प्रकाशित करणं हे केवळ औपचारिकतेचा भाग नाही, तर त्याची जबाबदारी घेऊन तो वचननामा पूर्ण करण्यासाठी सुद्धा जी काय विश्वासार्हता लागते ती महायुती सरकार म्हणून व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांकडे बघितली की आपल्याला लक्ष दिलं। बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।